हॅलो. आज आपण अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर पहा अकाउंटिंग इक्वेशन. आता अकाउंटिंग इक्वेशन याचा अर्थ काही ट्रान्झॅक्शन्स जी असतात ती तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये सोडवायची असतात, त्याला आपण अकाउंटिंग इक्वेशन असं म्हणतो. म्हणजेच काही अकाउंट हे इक्वेशनमध्ये कसे बसतील, त्याच्या अमाऊंट इक्वेशनमध्ये कशा बसतील हे आपल्याला दाखवायचं असतं. आणि हे इक्वेशन हे नेहमी टॅली व्हायला हवं, हे करून दाखवायचं म्हणजे अकाउंटिंग इक्वेशन. मग आता याच्या आधी आपल्याला बॅलन्स शीटची थोडीशी माहिती घ्यावी लागेल, कारण हे जे अकाउंटिंग इक्वेशन्स आहेत हे बॅलन्स शीटवर आधारित आहेत. सो पहा इथे मी बॅलन्स शीट लिहिलेलं आहे. बॅलन्स शीटला दोन बाजू असतात. पहिली आहे लेफ्ट हँड साईडची, त्याला आपण लायबिलिटी साईड असं म्हणतो, आणि राईट हँड साईडची दुसरी जी बाजू आहे त्याला आपण असेट साईड असं म्हणतो. म्हणजे बॅलन्स शीटच्या दोन बाजू असतात, एक लायबिलिटी साईड एक असेट साईड. नेहमी बॅलन्स शीट हा टॅलीच असतो. पहा असेट साईडची टोटल 1 लाख रुपीज मी दाखवली आहे, लायबिलिटी साईडची टोटल 1 लाख रुपीज दाखवली आहे. तर बॅलन्स शीट हा नेहमी इक्वलच असतो, सेमच असतो, टॅली असतो, हे लक्षात घ्यायचं. मग आता त्याच्यासाठी हे थोडंसं समजून कसं घ्यायचं पहा. असेट साईडला ज्या काही असेट्स असतात, असेट म्हणजे काय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, की ज्या थिंग्स आपण विकण्यासाठी घेत नाही त्याला आपण असेट म्हणतो. ही एक साधी डेफिनेशन आहे. शिवाय ज्या थिंग्स या बिझनेसची असेट्स म्हणजे प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात त्यालाही आपण असेट असं म्हणतो. सो त्या काय काय येतात, बिझनेसला लँड अँड बिल्डिंग लागते, प्लांट अँड मशिनरी लागते, फर्निचर लागतं, बिझनेसची कॅश शिल्लक असते, कॅश इन हँड ज्याला आपण म्हणतो, किंवा बँकेमध्ये असलेलं बॅलन्स, कॅश ॲट बँक, या ज्या काही सगळ्या आहेत या बिझनेसची इस्टेट प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, असेट्स असं म्हणतो. मग त्या सगळ्या असेट साईडला 1 बाय 1 आपण लिहून घेतोय. त्याच्या इथे मी काही किमती पण लिहिल्या तुम्हाला समजण्यासाठी. लँड अँड बिल्डिंग समजा 20,000 आहे, प्लांट अँड मशिनरी 40,000 आहे, फर्निचर समजा 10,000चं आहे, आणि कॅश बँक मिळून 30,000 आहे. सो याची टोटल झाली आहे 1 लाख रुपीज. आता तसंच लायबिलिटी साईडला पहा, याच्यामध्ये मी दोन लायबिलिटीज वेगळ्या वेगळ्या लिहिल्यात. एक तर कॅपिटल ही लायबिलिटी आहे, समोर ती वेगळी लिहिलेली आहे, आणि ही दुसरी जी आहे ही आउटसाइडर्स लायबिलिटी असं मी त्याला म्हटलेलं आहे. याचा अर्थ इथे दोन वेगवेगळ्या लायबिलिटीज आहेत. कॅपिटल हे लायबिलिटी साईडला का लिहितो आपण, तर पहा कॅपिटल हे ओनरचे पैसे असतात. ओनर ज्यावेळेला बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेला स्वतःच्या रिसोर्स मधून जे पैसे बिझनेसमध्ये घालतो त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. सो हे कॅपिटल हे ओनरनं स्वतःचे पैसे घातलेले असतात. जेव्हा बिझनेस बंद करायची वेळ येते तेव्हा हे बिझनेस ओनरला देणं लागतो, म्हणून ते देण्याची कोणतीही जर अमाऊंट असेल तर ती आपण लायबिलिटी दर्शवतो, म्हणून इथे आपण कॅपिटल हे लायबिलिटी साईडला नेहमी लिहितो. त्याच्यानंतर दुसरं जे मी लिहिलं आहे आउटसाइडर्स लायबिलिटी. आता याच्या खाली बाकीच्या सगळ्या लायबिलिटीज येतात. आउटसाइडर म्हणजे ज्या बाहेरच्या व्यक्तींचं देणं दर्शवतात त्या. मग थोडक्यात कुठल्या असतील तर त्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आहे, जेव्हा आपण उधारीवर माल खरेदी करतो आणि त्याचे पैसे दिलेले नसतात म्हणजे ते देणं दर्शवतात. सो देणं आपण आउटसाइडर्स लायबिलिटी खाली दर्शवणार आहेत, कारण ते बाहेरच्या व्यक्तीचं देणं आहे. शिवाय बिल्स पेएबल हे पेएबल अमाऊंट आहे, सो तीही लायबिलिटी असणार आहे. सपोज बँकेकडून किंवा एखाद्या संस्थेकडून कोणाकडून आपण लोन घेतलंय तर तेही आपलं देणं दर्शवलं जातं. अशा प्रकारचे जे बाहेरच्या व्यक्तींकडून घेतलेले पैसे असतील किंवा बाहेरच्या व्यक्तींना देणं आहे असे दिसणारे ज्या काही अमाऊंट्स असतील त्या आपण इथे आउटसाइडर्स लायबिलिटी या हेडिंग खाली लिहिणार आहोत. म्हणून मी इथे दोन कॅटेगरीज तुम्हाला म्हणलं, दोन्ही लायबिलिटीजच आहेत, फक्त कॅपिटल आपण नेहमी वेगळं लिहितो आणि आउटसाइडर्स लायबिलिटी या वेगळ्या लिहितो. सो ओव्हरऑल आपल्याला काय दिसलं की बिझनेस सुरू करताना बिझनेसमध्ये आलेले पैसे, ओनरने घातलेले पैसे आपण कॅपिटल म्हणून लिहिणार, आणि बाहेरच्यांच्याकडून घेतलेले पैसे आपण आउटसाइडर्स लायबिलिटी म्हणून लिहिणार, आणि याच्यातून आपल्या असेट्स वगैरे आपण डेव्हलप करत असतो. आणि त्यामुळं जेवढ्या लायबिलिटीज आहेत तेवढ्याच सेम असेट येतात, आणि म्हणून बॅलन्स शीट हा नेहमी काय असतो, टॅली असतो. आता याच्याकडून मला इक्वेशन्स काय काय मिळतात हे आपण पहिल्यांदा पाहूया. तर बेसिक इक्वेशन याच्याने मला मिळालं की असेट साइड ही लायबिलिटी साइडशी सेम असते आणि ऑलवेज असते. सो याचे इक्वेशन मला मिळाले की असेट इज इक्वल टू लायबिलिटी. दिस इज अ फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, असेट इक्वल टू लायबिलिटी. सो असेट इज इक्वल टू लायबिलिटी हे फर्स्ट इक्वेशन मला बॅलन्स शीट वरून मिळालं. दुसरं बॅलन्स शीट वरून मला कुठलं इक्वेशन मिळालं, थोडंसं डिटेल मध्ये जर मी गेले तर असेट साइडची टोटल इक्वल्स टू कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी. या दोन्हीची टोटल आणि असेटची टोटल ही इक्वल असते.
बेसिक मी आधी नुसतं म्हणलं की असेट साइड इक्वल्स टू लायबिलिटी साइड, सो असेट इज इक्वल टू लायबिलिटी, हे बेसिक इक्वेशन झालं. त्याच्यामध्ये आणखी थोडं डिटेल जर मला जायचं असेल तर असेट साइड इज इक्वल्स टू कॅपिटल अँड आउटसाइडर्स लायबिलिटी. सो द सेकंड इक्वेशन इज असेट इज इक्वल टू आउटसाइडर्स लायबिलिटी प्लस कॅपिटल. दिस इज अ सेकंड इक्वेशन. आता तिसरं इक्वेशन आपल्याला मिळते. मला समजा कॅपिटल हवं असेल तर कॅपिटल मी कसं काढू शकते या बॅलन्स शीट वरून. तर असेटची टोटल त्यातनं मी फक्त जर आउटसाइडर्स लायबिलिटी मायनस केली तर मला कॅपिटल मिळू शकतं. सो द थर्ड इक्वेशन इज कॅपिटल इज इक्वल टू टोटल असेट्स या मायनस आउटसाइडर्स लायबिलिटी. So the third equation is capital is equal to total assets minus outsiders liability. Capital is equal to total of assets minus outsiders equity. Outsiders liability. तर ही तीन इक्वेशन्स आपल्याला बॅलन्स शीट वरून मिळाली. म्हणून या इक्वेशन्सला आपण बॅलन्स शीट इक्वेशन असं सुद्धा म्हणू शकतो. आता या इक्वेशन मध्ये किंवा या इक्वेशन मध्ये प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते पॉइंट्स मी इथे लिहिलेले आहेत. पहा काय पॉइंट्स आहेत. तर फर्स्ट आहे असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. म्हणजे हे जे इक्वेशन मला मिळाले ते मला इथे महत्त्वाचं आहे. आपल्याला गणित सोडवण्यासाठी हे इक्वेशन जास्त महत्त्वाचं आहे. असेट्स इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. आता त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती इथे पहा टू फोल्ड इफेक्ट. आता टू फोल्ड इफेक्ट म्हणजे काय तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे ॲटलिस्ट 2 इफेक्ट आपण करतो. ॲटलिस्ट याचा अर्थ असा आहे की 2 पेक्षा जास्त इफेक्ट मला ॲडजस्टमेंट्स असतात. म्हणजे काही ट्रान्झॅक्शनचे 3-4 इफेक्ट सुद्धा येऊ शकतात. पण आपल्याला बेसिक माहिती आहे की टू फोल्ड इफेक्ट डबल एंट्री सिस्टमने आपण अकाउंटिंग करत असतो. म्हणून इथे आपण घेतले टू फोल्ड इफेक्ट हे नेहमी ॲटलिस्ट असतात. मग तसं जर असेल तर इथे मी काय दिलं एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट्स. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 इफेक्ट ॲटलिस्ट असतात. त्याच्यानंतर हे या गोष्टी या पॉइंट्स आहेत ह्या लक्षात ठेवायच्या कारण हे जे आहे हे आपण गणितामध्ये अप्लाय करणार आहोत. तिसरा आहे पहा एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. नेहमी गणितामध्ये जर एक्सपेंडिचर आले किंवा लॉस झाला तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट कॅपिटलवर होतो. याचं कारण असं आहे समजा लॉस झाला तर कॅपिटल कमी होतो आणि फायदा झाला तर कॅपिटल वाढतं. त्यामुळे म्हणजे थोडक्यात लॉस प्रॉफिट जर काहीही असेल तर ते ओनर बेअर करत असतो आणि ओनरची इक्विटी किंवा ओनरचा पैसा म्हणजेच कॅपिटल आहे. त्यामुळे डिरेक्टली त्याचा जो काही इफेक्ट आहे हा कॅपिटलवर होत असतो. त्यामुळे लक्षात तुम्ही एवढंच ठेवायचं आहे की एक्सपेन्सेस आणि लॉसेस जर बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला दिलेले असतील तर ते कॅपिटलमधून डिडक्ट करायचे म्हणजे मायनस करायचे. आणि लास्ट पॉइंट मी काय दिलाय इन्कम आणि गेन जर असेल तर ॲडेड टू कॅपिटल. तर कॅपिटलमध्ये इन्कम आणि गेन असेल म्हणजे आपल्याला इन्कम झालेलं असेल तर ऑब्व्हियसली कॅपिटल वाढणार आहे. प्रॉफिटमुळे कॅपिटल वाढतं, लॉसमुळे कॅपिटल कमी होतो. सो इथे इन्कम झालं तर तुम्ही कॅपिटलमध्ये काय करायचंय ॲड करायचंय. तर या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि थोडीशी बॅलन्स शीटची माहिती बेसिक जी मी आता दिली ती आणि त्याच्यावर मिळालेली इक्वेशन्स एवढं जर आपल्याला माहिती झालं तर आपल्याला हे गणित सोडवणं सोपं जाणार आहे. सो आता आपण प्रॉब्लेम सोडवायला घेऊयात. तर आता अकाउंटिंग इक्वेशनचा पहिला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आपण पाहूया. इथे मी काही ट्रान्झॅक्शन्स लिहिलेली आहेत आणि आपलं जे इक्वेशन आहे बेसिक इक्वेशन ते इथे लिहिले मी असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. आपलं इक्वेशन काय आहे असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. कारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही बिझनेसच्या असेट या लायबिलिटी आणि कॅपिटल याच्या टोटलच्या बरोबर असतात. म्हणून आपलं त्याचं इक्वेशन असं आहे पहा अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाईज दॅट असेट्स ऑफ द बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू इट्स लायबिलिटीज अँड कॅपिटल. सो असेट्स आणि लायबिलिटी आणि कॅपिटलची टोटल ही नेहमी इक्वल असते. म्हणून असेट्स इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल हे आपलं इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मध्ये हे ट्रान्झॅक्शन्स कसे बसवायचे आहेत तर या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट हा दोन्ही साइडला इक्वल व्हायला पाहिजे, सेम व्हायला पाहिजे. म्हणजे कसा तर असेट साइडला प्लस झालं तर या साइडला प्लस व्हायला पाहिजे. इक्वल्स मध्ये लिहिलेलं आहे पण पहा इक्वल टूचं इक्वेशन
सो या साईडला इक्वल टूच्या या साईडचा जो इफेक्ट आहे तोच या साईडला आला पाहिजे. याला आपण अकाउंटिंग इक्वेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं असं म्हणणार आहोत. सो आता पहिला ट्रान्झॅक्शन पहा. रोहित स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. ट्रान्झॅक्शन काय आहे? रोहितनं 50,000 रुपये बिझनेस मध्ये घातले आणि बिझनेस सुरू केला. आता याच्यासाठी एक तर बिझनेस म्हणजे असेट आणि लायबिलिटी याच्यामध्ये काय इन्क्रीज झालंय, काय डिक्रीज झालंय, कशाची किंमत वाढली आहे, कशाची कमी झाली हे पाहणं इथे गरजेचं आहे. सो रोहितनं बिझनेस स्टार्ट केलाय, 50,000 रुपये बिझनेस मध्ये आले, याचा अर्थ असेट वाढली आहे हे लक्षात घ्या. सो असेट मध्ये मी लिहिले 50,000 रुपये, 50,000 असेट इन्क्रीज झाली. याच्यातले हे 50,000 काय म्हणून आणले तर असेट बिझनेस सुरू करण्यासाठी सुरुवातीला बिझनेस मध्ये घातले. सो आपण त्याला भांडवल असं मराठीमध्ये म्हणतो आणि त्यालाच आपण अकाउंटन्सी मध्ये काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. सो इथे असेट इन्क्रीज झाली 50,000 रुपीजनी, शिवाय कॅपिटल क्रिएट झालं 50,000 रुपीजचं. सो इथे पहा असेट मध्ये मी 50,000 लिहिलं, कॅपिटल मध्ये 50,000 लिहिलं. आता सेकंड ट्रान्झॅक्शन, शेवटी प्रत्येक ट्रान्झॅक्शन झालं की त्याचं टोटल करून दाखवायची की इफेक्ट दोन्ही साईडला सेम झालाय का. सो ह्याची टोटल आली 50,000, याची टोटल आली 50,000. सो 50,000 इक्वल आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. धोनीकडून 10,000 रुपयाचा माल उधारीवर खरेदी केला असं ट्रान्झॅक्शन आहे. आता याच्यामध्ये काय काय अकाउंटिंग ट्रीटमेंट झाल्या? एक तर माल खरेदी केलाय, माल खरेदी केला म्हणजे असेट वाढली, बिझनेसची असेट वाढली. सो असेट वाढली म्हणलं की इथे ऍड 10,000 चा गुड्स परचेस केलाय. सो असेट इन्क्रीज्ड बाय ₹10,000 म्हणजे इथे 50 अधिक 10 60,000 झाले. आता हाच इफेक्ट या साईडला कसा होईल तर पहा, हा गुड्स उधारीवर खरेदी केलाय. उधारीवर जेव्हा आपण गुड्स खरेदी करतो तेव्हा आपलं देणं पेएबल्स वाढतात. पेएबल ही लायबिलिटी आहे. सो इथे लायबिलिटी क्रिएट झाली. सो इथे मी लिहिलं लायबिलिटी मध्ये 10,000. मग आता इक्वेशन कसं झालं? 50 प्लस 10 60. या साईडला 10,000 ची लायबिलिटी क्रिएट झाली. सो 10,000 आणि ऑलरेडी कॅपिटल 50,000 आहे म्हणजे 60,000 इज इक्वल टू 10 प्लस 50 इज 60. आता थर्ड ट्रान्झॅक्शन आहे पहा. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000. विराटला 20,000 रुपयाचा माल विकला. आता जेव्हा माल खरेदी केला तेव्हा माल वाढला, गुड्स वाढला, असेट वाढली. इथे गुड्स सोल्ड केला, असेट कमी झाली कारण गुड्स बिझनेस मधनं कमी झाला. सो इथे आपल्याला पहिल्यांदा इफेक्ट दिसेल 20,000 लेस फ्रॉम द असेट. गुड्स ही असेट आहे, स्टॉक ही असेट आहे बिझनेसची. सो ती खरेदी केली की वाढते, विकली की कमी होते. इथे गुड्स सोल्ड आहे म्हणजे असेट विकलेली आहे, असेट कमी झालेली आहे. सो इथे आम्ही 20,000 मायनस करून दाखवले. आता 20,000 मायनस केले, दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे पहा. माल विकलाय पण तो क्रेडिटवर, इट्स अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट आहे म्हणजे उधार आहे म्हणजे त्याच्याकडून पैसे येणं बाकी आहे. येणं ही असेटच आहे कारण असेट साईडला आपण सगळ्या असेट, प्रॉपर्टीज आणि रिसिव्हेबल अमाउंट्स म्हणजे रिसिव्हेबल्स असं सगळं लिहितो, त्याला आपण असेट असं म्हणतो. सो इथे त्याच्याकडून पैसे येणं आहे म्हणजे ही पुन्हा असेट आहे, असेट क्रिएट झाली. मग इथे पुन्हा मी असेट मध्येच ऍड 20,000 केले म्हणजे दोन वेळा मी सेम अमाउंटचा इफेक्ट केला, फक्त एकदा मायनस केला एकदा प्लस केला. कारण असेट गुड्स ही असेट आहे, असेट कमी झाली बिकॉज गुड्स सोल्ड आणि त्याच्याकडून येणं वाढलं. येणं ही रिसिव्हेबल अमाउंट आहे, ती पण असेट आहे. सो तिथे इफेक्ट वाढला. सो एकाच ठिकाणी मायनस आणि प्लस जेव्हा होतो तेव्हा त्याला नल इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे त्याचा इफेक्ट होत नाही ट्रान्झॅक्शनवर. त्यामुळं याचा आन्सर आता पुन्हा 60,000 60 मध्ये 20 मायनस 20 प्लस. सो देयर इज नो इफेक्ट ॲज इट इज. 60,000 is equals to 10,000 50,000 as it is. So 60,000 is equal to दोन्हीची total 60,000. Okay. Now next dividend received ₹500. Next transaction is 500 रुपये डिव्हिडंडचे मिळाले. डिव्हिडंडचे पैसे मिळाले, इट्स अ इन्कम. आणि मगाशी जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही एक्सपेंडिचर झाला, लॉस झाला तर डायरेक्ट कॅपिटलवर इफेक्ट करतो, कॅपिटल कमी होतं. आणि जर इन्कम झाला, गेन झाला तर तोही डायरेक्ट कॅपिटलवर इफेक्ट करतो आणि त्याचा इफेक्ट काय होतो तर कॅपिटल इन्क्रीज होतो. सो ते जे काही 4 पॉईंट मी तुम्हाला लिहून दिले होते त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की एक्सपेंडिचर असेल तर कॅपिटल मधून कमी करा, इन्कम असेल तर कॅपिटल मध्ये ऍड करा.
आता इथे काय आहे पहा, डिव्हिडंडचे पैसे 500 रुपये मिळाले, इट्स अ इन्कम. सो इन्कम आहे म्हणजे पैसे मिळाले, सो कॅशला पहिला इफेक्ट जाईल आणि दुसरा त्याच्यामुळे काय होईल, कॅपिटल इन्क्रीज होईल. सो इथे आपण दोन इफेक्ट काय केले, फर्स्ट इफेक्ट कॅश मध्ये ऍड केली, 500 ऍड, त्यामुळे 7,500 आपले असेट झाले. आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण इकडे कॅपिटल मध्ये ऍड केला. सो कॅपिटल आपण 500 रुपयांनी वाढलं म्हणजे 10,000 आणि 50,500 कॅपिटल म्हणजे 60,500 झाले इक्वल्स टू 60,500. म्हणजे याचाही इफेक्ट दोन्ही साईडला आला, 500 या असेट साईडला 500 ऍड झाले, लायबिलिटी साईडला 500 ऍड झाले कॅपिटलला, त्यामुळे हे 60,500 या दोन्हीची टोटल 60,500. आता लास्ट ट्रान्झॅक्शन आहे पहा, पेड ऍडव्हर्टाइजमेंट ₹500. जाहिरातीचा खर्च म्हणून 500 रुपये पेड केले. इथं पुन्हा याच्या एक्झॅक्टली अपोजिट ट्रान्झॅक्शन आहे, पैसे खर्च केले, पैसे दिले. इट मीन्स कॅश रिड्यूस्ड, कॅश कमी झाली. सो इथं कॅश कमी झाली म्हणजे असेट कमी झाली. सो असेट मध्ये 60,500 ची टोटल होती, त्यातनं 500 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटचे दिले, 60,000 राहिले. मे बी मायनस इफेक्ट असेट साईडला केला, तर आता मला अपोजिट साईडला सुद्धा मायनस इफेक्ट करायला हवा. आणि आपला रूल आपल्याला सांगतो की जर खर्च झाला असेल तर कॅपिटल कमी होतं. सो मी इथं कॅपिटल मध्ये मायनस केले 500. सो माझा लास्ट काय झालं, पुन्हा कॅपिटल 50,000 आलं आणि लायबिलिटी 10,000 आली. म्हणजे या साईडची टोटल मध्ये 60,000 आली आणि या साईडच्या असेट मध्ये सुद्धा कॅश कमी झाली 500 रुपयांनी. सो 60,000 झाली. मग 60,000 इज इक्वल टू 60,000. हे प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये इक्वल करून दाखवायचं म्हणजेच अकाउंटिंग इक्वेशन्स. तर हा मी पहिला प्रॉब्लेम याचा घेतलेला आहे. आता याच्या पुढचे प्रॉब्लेम्स आपण आणखीनही पाहणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.